5:30 वाजलेले आहेत आणि मंदिरात आलेलो आहे. हॅलो व्हॉट्सअप, जय श्रीराम गाईज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि घरून ब्लॉग्स न स्टार्ट करता डायरेक्ट थेऊरच्या आपल्या चिंतामणी श्री चिंतामणी गणपती मंदिरातनं ब्लॉग स्टार्ट करतोय. सीन असा आहे, आज आपला अभिषेक होता 6 वाजता सकाळी. 5:30 वाजलेले आहेत आणि मंदिरात आलेलो आहे. डायरेक्ट इथनं ब्लॉग स्टार्ट करतोय. कसं काय होतंय तुम्हाला गणपती बाप्पाचं आपल्या दर्शनही देतो आणि दिवसभरात काय शेड्यूल आहे ते पण दाखवतो. सहकुटुंब आलेलो आहे, त्याच्यामुळं ब्लॉग शूट करायचं जरा अवघड आहे माझ्यासाठी. तुम्हाला तर माहिती आहे, घरच्यांसमोर बोलायचं म्हणजे अवघड काम आहे. सो चालायचंच. चला निघूया उशीर न करता. काय होतंय बघत राहा. चला हिअर वी गो गाईज. पोचलेलो आहे. एक तर घरच्यांसमोर काय बोलता येत नाही, ते एक वेगळाच विषय आहे. सकाळ घरच्यांसमोर काय बोलायचं म्हणलं अवघड काम आहे. आता नेमकं पुढं पाठवलंय म्हणलं तुमच्यासोबत बोला, लय अवघड काम आहे. ऑकवर्ड होतं घरच्यांपुढं, बाकी काय नाही. सवय नाही ना, म्हणजे एवढं मॅच्युअर फॅमिली नाही आमची साधी फॅमिली आहे, गावठी गावाकडचे लोक आम्ही. त्याच्यामुळं गाडीत बसलं शांत बसायचं, फक्त नजरे दाखवायचे आणि मग ती लांब गेली की थोडं थोडं बोलायचं. लय आवडलं आम्ही. चालायचंच काय आता. लय दिवसानंतर फॅमिलीसोबत बाहेर आले. चला दर्शन घेऊन येऊ.
भोलेनाथ सोबत आपलं नातं जरा लयच घट्ट झालं आता. दिवसाआड आपण शंकरांच्या मंदिरात येतोय म्हणजे येतोयच भगवान शंकरांच्या मंदिरात. दिवसाआड माझे चक्कर आहेच. बाकी बघा मी ब्लॉगमध्ये पण नाही का बोललं होतं की आपल्या इथं पण असंच मंदिर आहे ज्याच्या शिला तोडलेले आहेत. ते बघा असंच आपण गोंदेश्वर महादेव टेम्पलमध्ये पण पाहिलं होतं. तेच हे बुलेश्वर महादेव टेम्पल. सो गाईज चला खायला थांबलेलो, जरा ब्रेकफास्ट केला आणि मग आता निघालोय. फॅमिली टाइम लय डेंजर काम आहे. सायलेंट, नो आवाज ॲट ऑल, शांती. काय बोलायचं आता. चला सो गाईज पोचलेलो आहे बाबा. घरी जाऊन झोपतो आता. पहिले झोप आली नाही मला. एक तर 4 वाजता उठवलंय सकाळी. अवघड काम आहे. हा बाबा करतो पण. चला. Meanwhile, सो गाईज 6 वाजलेले आहेत आणि जी येऊन झोपलो काय सांगू तुम्हाला. आत्ताच उठलो. नेमके ताई साहेब आलेत, तिला घ्यायला चाललेलो आहे. काही सीन असा होता की घरच्यांसमोर नाही ब्लॉग काढता येत. म्हणजे मला आहे ना खरंच सवयच नाही का घरच्यांसमोर. मी घरी पण जास्त बोलत नाही ना. सो घरच्यांसमोर जास्त बोलायची म्हणजे गट्सच नाही एवढे. आयुष्यात मी काय बी करू शकतो पण घरच्यांसमोर असं कॅमेऱ्यात बडबड नाही करू शकत अजिबात. लय डेंजर काम आहे. दादाचा बड्डे आहे नेमका, त्यामुळे जरा गडबड चालू आहे. नेमके ताई साहेब आलेत तर तिला घेऊन येतो आणि मग काय नियोजन आहे बघत राहा. एका चाकात एक हवा कमी दिसते. 37 चेक करून घेऊ. ते नेमकं ते समोर दिसतंय सारखंच. भाई साहब डोकं धरल्यागत झालंय. तिच्या आईला दुपारी झोपलं ना डोकं धरतं म्हणजे धरतंच. अडचण की बाबा यार तू चिडचिड करायला लावते. ते अवघड काम असतं. सिग्नल सुटलाय तरी मी स्लीव्स फोल्ड करत बसलाय. काय बोलायचं आता त्याला. मोबाईल बी कनेक्ट नाही केला त्याला. कंटाळा आला आता. रेड मिरची आहे का? आहे का रेडिओ मिरची आहे का? गाडीत एकटा असल्यावर बरं वाटतंय बाबा. म्हणजे काय टेन्शन नाही. काय बी बाडबाड कर, काय गिरी कर, काय विषय नाही. कोण बघाय नाही. तुम्हीच बघणार आहे उद्या. ते बी आज बी नाही उद्या बघणार. चालायचं का आता. हा दुपारी झोपलं ना मग दिवसभर आजच बसतोय. ओके चालायचंच. डोक्यात नाही अंगात. डोक्यात वारं बसले आपले. कुठं थांबलेत आता बघायला लागेल. फोन करतो थांबा. कुठे गेले बघूया. हडपसर गावात आलोय. कुठं थांबले काय माहिती. हिअर आलेलो आहे. रेडिओ मिरची बंद करा. वैताग आला रेडिओ मिरची ऐकून. कुठं गेली आतमध्ये केक आणायला गेलेले. जातो घरी पटकन बाबा. गाडी चालवायचा वैताग येतो.
गाडी म्हणले वायता घेतो ट्रॅफिक मध्ये. पदरात पाडराव गिअरची गाडी, आपलं ऑटो गाडी, गिअरवाले गाड्यांना वायता घालाय. ऑटो गाडी जरा क्रॅटा पिटा, टॉप एंड मॉडेल, न्यू फेस लिफ्ट टाक जरा पदरात, लय बरं होईल. सध्या अल्टो पण नाही घ्यायची कॅपॅसिटी सध्या माझी, त्यात क्रॅटाचे स्वप्न बघायला लागलोय मी. अवघडच काम झालंय सगळं, चालायचंच का आता. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों